ओके, नमस्कार मित्रांनो. माझं नाव अनुप गवळी आहे. बाय प्रोफेशन मी एक प्रायव्हेट जॉब करतोय आणि त्याच्यासोबत जगातला सगळ्यात सुंदर व्यवसाय माझ्या परिवारासोबत मोठा करत आहे. आज मी तुम्हाला काही कन्व्हिन्स करणार नाही, काही फोर्स करणार नाही. फक्त या व्यवसायामधला माझा जो पर्सनल अनुभव आहे तो येणाऱ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. राईट. तर एक रॉबर्ट कियोसाकी नावाचे अर्थतज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी 40 वर्ष संपूर्ण जगाचा अभ्यास केला आणि बघितलं की जगामध्ये लोक कशा प्रकारे पैसा कमवतात. याला त्यांनी 4 भागामध्ये डिवाइड केलं. त्यामध्ये पहिला आहे एम्प्लॉई, दुसरा आहे सेल्फ एम्प्लॉय, तिसरा आहे बिझनेसमॅन आणि चौथा आहे इन्व्हेस्टर्स. आता सगळ्यात अगोदर आहे एम्प्लॉय. एम्प्लॉय म्हणजे कुठली लोक? अशी लोक की जी आपला वेळ इतरांना देतात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसा कमवतात, त्याला म्हटलं जातं एम्प्लॉय. त्याच्यानंतर आहे सेल्फ एम्प्लॉय. सेल्फ एम्प्लॉय म्हणजे कुठली लोक? अशी लोक की जी स्वतःचा वेळ स्वतःला देतात आणि पैसा कमवतात. याच्यामध्ये कुठली लोक आली? डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, एक शेतकरी, तोही स्वतःचा वेळ स्वतःला देतो आणि पैसा कमवतो. राईट. त्याच्यानंतर आहे बिझनेसमॅन. आता बिझनेसमॅन म्हणजे कुठली लोक? अशी लोक की ज्यांच्याकडे काम करण्यासाठी कमीत कमी 500 ते 1000 लोकांचं ऑर्गनायझेशन असतं, त्याला म्हटलं जातं बिग बिझनेसमॅन. उदाहरणार्थ, आपण सॅमसंगचा फोन खरेदी करण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा तिथे सॅमसंग कंपनीचा मालक बसलेला असतो का? नक्कीच नाही. तिथे एक लोकांची टीम असते, ते ऑर्गनायझेशन काम करतं आणि त्याच्या ओनरला त्यांचे पैसे मिळतात, त्याला म्हटलं जातं बिझनेसमॅन. आणि नंतर आहे इन्व्हेस्टर्स. इन्व्हेस्टर्स म्हणजे कुठली लोक? जे लोक पैशाने पैसा कमवतात, म्हणजे रिअल इस्टेट आहे, FD आहे, म्युच्युअल फंड्स आहेत. जिथे आपल्याला स्वतःला काम करण्याची गरज पडत नाही तिथे पैसा आपल्यासाठी काम करतो, त्याला म्हटलं जातं इन्व्हेस्टर्स कॅटेगरी. बरोबर. तर रॉबर्ट कियोसाकींनी याला 2 भागामध्ये डिवाइड केलं. एक आहे पहिला ए आणि दुसरा आहे बी. ओके. तर आता या ज्या पहिला ए जो भाग आहे याच्यामध्ये जगातले 90% लोक येतात आणि जो बी भाग आहे याच्यामध्ये जगातले फक्त 10% लोक येतात. ओके. पण जर विचार केला तर या 90% लोकांमध्ये शिकलेले लोक पण जास्त आहे आणि लोकांची संख्या पण त्यांची जास्त आहे. पण त्यांचा जर इन्कमचा विचार केला तर त्यांच्याकडे जगातली केवळ 5% संपत्ती आहे आणि या 10% लोकांकडे जगातला 95% पैसा आहे. आयुष्यभर हे 90% लोक या 5% पैशाच्या मागे धावतात आणि आयुष्यभर हा 95% पैसा या 10% लोकांच्या मागे धावतो. मग असं कशामुळे होते? कारण जे ए भागातली लोक आहे ते हाऊ या प्रिन्सिपलनुसार काम करतात आणि जी बी भागातली लोक आहे ती व्हाय या प्रिन्सिपलनुसार काम करतात. म्हणजेच काय? एखादी गोष्ट कशी करायची आहे ही या 90% लोकांना माहिती आहे आणि एखादी गोष्ट ही का करायची आहे ही या 10% लोकांना माहिती आहे. उदाहरणार्थ, जर आपण बघितलं की ताजमहल कोणी बांधला तर आपण लगेचच म्हणतो शहाजहाननी. पण तो शहाजहाननी बांधला का? तो बांधला वर्कर्स लोकांनी, कारण त्यांचा क्लिअर होतं की हा ताजमहल कसा बांधायचा आहे. पण तो का बांधायचं हे कुणाचं क्लिअर होतं? शहाजहानचं. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये कुणाला ओळखलं जातं? शहाजहानला ओळखलं जातं. राईट. असं कशामुळे होतं? ही आज ही जी 90% लोक आहे एवढे एज्युकेटेड आहे, लोकसंख्या पण जास्त आहे, पण का त्यांच्याकडे एवढं लिमिटेड पैसा आहे? कारण ही लोक काम करतात ॲक्टिव्ह इन्कमनुसार आणि बी भागातली लोक काम करतात पॅसिव्ह इन्कमनुसार. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजेच काय? हा पैसा कमवण्यासाठी त्यांना त्यांच्या फिजिकल प्रेझेन्सची गरज असते आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजेच काय? हा पैसा कमवण्यासाठी त्यांना त्यांच्या फिजिकल प्रेझेन्सची गरज नसते. बरोबर आहे. पण आज आता आपण बघूया की हे जी 90% लोक आहे ही एवढं मेहनत करताय, काम करताय, पण तरी देखील यांच्याकडे जगातला एवढा लिमिटेड पैसा का बरं आहे? कारण ते एका सिद्धांतानुसार काम करतात. ते काम करतात टाइम ब्लॉक प्रिन्सिपलनुसार. काय आहे टाइम ब्लॉक प्रिन्सिपल? त्याच्यासाठी आपण एक ग्राफ बघूया. हा इकडे मनी म्हणजेच आपला पैसा आणि इकडे आपला वेळ. समजा एखादा व्यक्ती 8 तास काम करत असेल, त्याचा X इतकं इन्कम आहे. आता याला हे इन्कम दुप्पट करायचं आहे तर काय करावं लागेल? आपला वेळ वाढवावा लागेल. इथे तो 16 तास काम करतोय म्हणजे त्याचं डबल X इन्कम झालं. आता ज्या स्पीडने महागाई वाढत आहे त्या स्पीडने आपले इन्कम वाढत आहे का? ऑफकोर्स नॉट. मग यामुळे आपल्याला इथे आता 24 तास काम करावं लागते. त्यामुळे काय झालं? आज जो जे इन्कम जनरेट करत आहे त्याच्यात तिप्पट उत्पन्न तो कमवायला लागला. पण ही गोष्ट प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? नक्कीच नाही. कुठलाही व्यक्ती रोज 8 ते 10 तासांच्या वरती काम करू शकत नाही. म्हणजेच काय? त्याच्या वेळेला काही लिमिटेशन्स आहेत आणि या सिद्धांतानुसार आपण काम करत असल्यामुळे याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. कुठले ड्रॉबॅक्स? सगळ्यात पहिले काय की आपल्याकडे हा वेळ कसा आहे? हा लिमिटेड वेळ आहे आणि आपलं उत्पन्न कशावरती डिपेंड करत आहे? आपल्या वेळेवरती डिपेंड करत आहे. जर आपल्याकडे वेळच लिमिटेड आहे तर आपलं इन्कम पण कसं राहणार आहे? ऑफकोर्स लिमिटेड राहणार आहे. तिसरी गोष्ट, आपण रोज काय करत आहे? आपण सेम वर्क करत आहे. म्हणजेच काय? मागील 10 वर्षांपासून जे आपण काम करत आलो तेच काम जर इथनं पुढच्या येणाऱ्या 10 वर्षांमध्ये करत गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये काही खूप परिवर्तन घडणार आहे का? नक्कीच नाही. म्हणजेच काय? मला जर इथे माझ्या उत्पन्नामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर कुठे ना कुठे आपल्याला आपल्या कामाच्या स्वरूपामध्ये पण बदल घडवून आणावा लागतो आणि तो आपण करतो का? नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सिंगल सोर्स ऑफ इन्कम. सिंगल सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय? आपलं उत्पन्न कमवण्याची मुख्य साधन किती असते?
एकच असते, एक तर आपला छोटासा व्यवसाय किंवा आपली नोकरी. सिंगल सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. बघा, एक जनरली आपण विचार केला तर एक 4 ते 5 जणांचं कुटुंब असतं, फॅमिली असते आणि त्याच्यामध्ये एक कमवणारा एक व्यक्ती असतो. हा व्यक्ती रोज त्याच्या काम करण्याच्या ठिकाणी जातो, मग तो त्याचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, 8-10 तास काम करतो आणि परत घरी येतो. त्याच्यावर 4 ते 5 जणांचं जी फॅमिली आहे ते डिपेंड करते. ओके. पण जर एखाद्या दिवशी हा व्यक्ती घरून ऑफिसला गेला आणि काही कारणास्तव जर घरी येऊ नाही शकला, तर या 4 ते 5 जणांचं काय, या प्रश्नाचं उत्तर आहे का आज आपल्याकडे? आणि त्यालाच म्हटलं जातं आहे इन्कम सिक्युरिटी. आज आपली इन्कम सिक्युरिटी म्हणजे आर्थिक सुरक्षितता किती आहे? ती आहे आपली झिरो. का बरं झिरो? कारण आज आपली ॲसेट व्हॅल्यू ही पण झिरो आहे. का बरं झिरो आहे? ॲसेट व्हॅल्यू म्हणजेच काय, आपण काम करो तेव्हाच आपल्या घरी पैसा येणार. ज्या दिवशी काम करणं बंद, त्या दिवशी पैसा पण येणं बंद, आणि त्याला म्हटलं जातं ॲसेट व्हॅल्यू. आज आपली ॲसेट व्हॅल्यू झिरो आहे, म्हणून आपलं इन्कम पण कसं आहे, आपली इन्कम सिक्युरिटी कशी आहे, ऑफकोर्स झिरोच आहे. ओके. पण आता ही तर झाली ए भागातली लोक कशा प्रकारे काम करतात. आता आपण बघूया की बी भागातली लोक कशा प्रकारे काम करतात. ही लोक काम करतात टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन या प्रिन्सिपलनुसार. काय आहे टाइम मल्टिप्लिकेशन अँड डुप्लिकेशन? त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया बाटाजींचं. बाटाजीन यांनी काय केलं, 1957 कोलकात्याला स्वतःचं एक चांगलं दुकान टाकलं आणि लोकांना चांगली सर्व्हिस देण्याचं काम केलं. त्याच्यामुळे काय झालं, पण बाटाजी हे खूप विजनरी व्यक्तिमत्व होतं. त्यांनी 1957 सिंगल टायर फ्रेंचायझी कन्सेप्टनुसार काम करायला सुरुवात केली. यामुळे काय झालं, त्यांनी कोलकाता, बँगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे अशा पूर्ण भारतामध्ये स्वतःचं फॅक्टरी आउटलेट्स ओपन केलं आणि या लोकांसोबत त्यांनी पार्टनरशिप केली. आता जनरली आपल्याला जर पार्टनरशिप करायची असेल तर आपण कशी करतो, 50-50 किंवा 40-60. पण बाटांनी कशी केली पार्टनरशिप, 96%:4%. यामुळे काय झालं, जेव्हा 2000चा सर्वे झाला, 2000च्या सर्वेनुसार संपूर्ण भारतामध्ये बाटाजींची 10,000 फॅक्टरी आउटलेट्स होती. बरोबर. एक दुकान जर रोज 10 तास चालत असेल तर बाटांसाठी किती काम होते रोज, 1,00,000 तास पर डे त्यांच्यासाठी काम होते. दिवसाचे तास किती मित्रांनो, 24 तास. पण बाटासाठी किती काम होत आहे, 1,00,000 तास पर डे. बरोबर. आणि या 4%नुसार या 10,000 दुकानातनं जर एका दुकानातनं फक्त 100 रुपये जरी इन्कम पकडलं तर बाटांचं रोजचं इन्कम किती आहे, 10,00,000 रुपये पर डे. कसं इन्कम आहे मित्रांनो, चांगलं इन्कम आहे. हे इन्कम घेण्यासाठी बाटाजींनी खूप जास्त एज्युकेशन घेतलं का? ऑफकोर्स नाही. त्यांनी काय केलं, त्यांचा वेळ वाढवला. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की आपण कशावरती काम करतो, आपण काम करतो सिंगल सोर्स ऑफ इन्कम. बाटा कशावरती काम करतात, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम म्हणजे काय, या 10,000 दुकानातली 100 दुकानं बंद जरी पडली तरी बाटांच्या इन्कममध्ये फरक पडणार होतं का? नक्कीच नाही. आणि कम्पॅरेटिव्हली जर आपण आपला जर विचार केला तर एखाद्या व्यक्ती 20व्या वर्षी नोकरीला लागतो का, आणि जर तो लागलाय तर कितव्या वर्षी रिटायर होणार, 60व्या वर्षी तो रिटायर होणार. म्हणजे किती वर्ष त्यांनी काम केलं, 40 वर्ष काम केलं. जर त्यांनी संपूर्ण आयुष्यात 40 वर्ष काम केलं, रोज 8 तास काम करतो आहे आणि वर्षाचे दिवस 365, पण जर संडे आणि काही सुट्टी पकडली तर 300 दिवसही कुणीच काम करत नाही. तरी देखील आपण 300 दिवस जर पकडले तर पूर्ण आयुष्यभरामध्ये एक सर्वसाधारण व्यक्ती हा 96,000 तास काम करतो. आणि बाटा एका दिवसामध्ये किती काम करत आहे, 1,00,000 तास काम करत आहे. आपल्या आयुष्याचं काम बाटा एका दिवसात करत आहे, म्हणून आपल्या आयुष्याचं उत्पन्न देखील बाटा एका दिवसामध्ये घेऊन चाललाय. बरोबर आहे, राईट. आता आपण त्याच्यासाठी एक उदाहरण बघूया ट्रॅडिशनल मार्केटचं. जसं की हा एक कस्टमर आहे आणि मॅन्युफॅक्चरर आहे. आज आपण घरी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भरपूर अशा वस्तू वापरतो. कुठनं खरेदी करतो आपण या वस्तू, आपण जनरली एखाद्या रिटेलरकडनं खरेदी करतो. म्हणजे आता जर एक्झाम्पल्स जर आपण कन्सिडर केलं, जर एखादा पेन जर आपण 100 रुपयाला खरेदी केला तर तो 100 रुपयालाच बनतो का? याचा देखील एक सर्वे झाला आहे की ज्या ब्रँडेड वस्तू असतात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती असते, 30%, आणि आणि कंपनीचं प्रॉफिट 10%. म्हणजेच कितीमध्ये वस्तू बाहेर पडली, 40%मध्ये. म्हणजे किती रुपये एक्स्ट्रा गेले, 60% एक्स्ट्रा गेले. कुठे गेले हे 60% एक्स्ट्रा? आपण डायरेक्टली कस्टमरनी वस्तू मॅन्युफॅक्चरकडून खरेदी केली का? त्यांनी खरेदी केली रिटेलरकडून, म्हणजे दुकानदाराकडनं. याने कुठनं खरेदी केली, होलसेलर. याने कुठनं खरेदी केली, डिस्ट्रीब्युटर. आणि यांनी CNF एजंटकडनं खरेदी केली. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, कुठल्याही वस्तूची काय केली जाते, ॲडव्हर्टाईज केली जाते. बरोबर आहे. कोण करतं ॲडव्हर्टाईज, सेलिब्रिटी लोक. कॅटरीना कैफ येतात आणि म्हणतात माझ्या सौंदर्याचा राजा आहे लक्स सावंत. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ही ॲडव्हर्टाईज करण्याचं ही सेलिब्रिटी घेते 2 ते 3 करोड रुपये. 2 ते 3 करोड रुपये घेणारी व्यक्ती 15-20 रुपयाच्या साबणाने अंघोळ करत असेल का? आणि खरंच ती वस्तू एवढी इफेक्टिव्ह आहे
तर ही ॲडव्हर्टाईज ते जॉनी लिव्हरला का देत नाही? बरोबर आहे. म्हणजेच काय की इथे आपल्याला हॅमरिंग केल्याचं काम केलं जातं आणि ती वस्तू घेण्यासाठी भाग पाडलं जातं. आणि याच्यामध्ये किती पैसा चालला आहे? 60% पैसा चालला आहे. बरोबर आहे. बरं, हा 60% पैसा काही छोटा मोठा असतो का? हा खूप मोठा पैसा असतो. ही गोष्ट जी इंडस्ट्रियलिस्ट लोक आहे यांना कळाली. काय? बनवण्यामध्ये पैसा नाही आहे, तेवढ्या डिस्ट्रीब्युटरशिपमध्ये. म्हणून त्यांनी काय केलं? मध्ये काय सुरू केले? शॉपिंग मॉल सुरू केले. आता माध्यम आणखी बदलत चाललं आहे. कस्टमर ॲज इट इज आहे, बनवणारा ॲज इट इज आहे. आपण वस्तू कुठनं खरेदी करतोय? ऑनलाईन, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, राईट. या आता जो 60% पैसा आहे तो आपण आता या लोकांना देतोय. बरोबर आहे. आता आपली कंपनी काय म्हणते की या लोकांची आपल्याला काहीही गरज नाही. बनवणारे आपण आहे, कंपनी आहे, वापरणारे आपण आहोत. या 60% पैसा या मधातल्या लोकांना देण्याची काही गरज नाही आहे. हा कस्टमर सरळ मॅन्युफॅक्चरला जोडा आणि जो 60% पैसा चालला होता तो कस्टमरला परत करा. आणि त्यालाच म्हटलं जातं डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस, थेट विक्रीचा व्यवसाय. राईट मित्रांनो. ओके, तर आता हा 60% पैसा आपल्याला आपली कंपनी कशा पद्धतीने देणार? तर सगळ्यात अगोदर देणार 10 ते 15% डिस्काउंट ऑन प्रॉडक्ट. त्याच्यानंतर आहे 6 to 21% परफॉर्मन्स बोनस. त्याच्यानंतर आहे 4 to 9% लीडरशिप बोनस. आणि त्याच्यानंतर आहे 15% डेप बोनस. राईट. अशा प्रकारे आपल्याला हा 60% पैसा आपली कंपनी आपल्याला परत करते. आता तो कशा पद्धतीने करते आपण त्याच्यासाठी एक मॉडेल प्लॅन कन्सिडर करूया. ओके, सगळ्यात अगोदर आहे स्पॉन्सर. स्पॉन्सर म्हणजे कोण? ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला हा व्यवसाय पाहायला मिळतोय तो व्यक्ती झाला तुमचा स्पॉन्सर. विदाऊट स्पॉन्सर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकत नाही. इथे तुम्ही स्वतःचं नाव कन्सिडर करू शकता. ज्या कंपनीचं मी तुम्हाला प्रेझेंटेशन देतोय त्या कंपनीचं नाव आहे ॲम्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, ही जगातली एकमेव अशी कंपनी आहे मित्रांनो की जी सर्वसाधारण लोकांना असाधारण बनण्यासाठी मदत करते. ओके, तर कंपनी कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये काम करते? सगळ्यात अगोदर आहे होम केअर म्हणजे घरी लागणाऱ्या वस्तू. त्याच्यानंतर आहे पर्सनल केअर, स्वतःला लागणाऱ्या वस्तू. नंतर आहे ब्युटी. ब्युटीमध्ये 2 कॅटेगरी आहे. एक आहे आर्टिस्ट्री आणि दुसरा आहे ॲटिट्यूड. आर्टिस्ट्री हा जो ब्रँड आहे हे जगातले जे वर्ल्डचे टॉप 5 ब्रँड आहे हा त्यापैकी एक ब्रँड आहे. आणि ॲटिट्यूड इंडियन स्किन केअर आणि इंडियन ॲटमॉस्फिअरनुसार भारतीय लोकांसाठी बनवलेला ब्रँड आहे. त्याच्यानंतर आहे न्यूट्रलाइट जे आपली फूड सप्लिमेंट आहे. आणि नंतर आहे अपसायन्सी, ते एक शेतीचं प्रोडक्ट आहे. अशा 5 कॅटेगरीमध्ये आपली कंपनी काम करते. पण कंपनी आपल्याला किती टक्के मदत करणार? फक्त 50%. काय करेल कंपनी? कंपनी इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप देणार आणि तुमचं पूर्ण वस्तू अवेलेबल करून देणार आणि तुमचं पूर्ण अकाउंट मेंटेन करणार. पण व्यवसाय कसा करायचा ते शिकवणार का? नाही. ते कोण शिकवणार? त्याच्यासाठी इथे 50% काम करते BWW युनिव्हर्सिटी, ब्रिट वर्ल्ड वाईड. ही जगातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे जी व्यावसायिक लोकांना हा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा त्याचं एज्युकेशन देते. कशाच्या माध्यमातून देते? याच्यात काही बुक्स आहेत, काही CDs आहेत आणि काही फंक्शन्स आहेत. अशा माध्यमातून तुम्हाला ही युनिव्हर्सिटी एज्युकेशन देण्याचं काम करते. आता सगळ्यात अगोदर आहे 10 ते 15% डिस्काउंट. आपण प्रॉडक्ट खरेदी करणार त्यावर आपल्याला इन्स्टंट 10 ते 15% डिस्काउंट मिळणार. सेकंड आहे 6 to 21% परफॉर्मन्स बोनस. याचं नावच आहे परफॉर्मन्स बोनस. परफॉर्म केला तरच बोनस मिळेल, परफॉर्म नाही केला तर बोनस नाही मिळणार. 6% म्हणजेच त्याचा महिन्याचा टर्नओव्हर असतो 10,000, त्याचं मंथली इन्कम असतं 1,000 रुपये ते 1,200 रुपये. आणि 21% म्हणजेच महिन्याचं इन्कम असतं 60,000 ते 70,000 रुपये पर मंथ. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो 4 to 9% लीडरशिप बोनस. राईट. त्याला रॉयल्टी इन्कम म्हटलं जातं. ओके, राईट. आणि नंतर आहे 15% डेप बोनस, ज्याच्यामध्ये फॉरेन ट्रिप्स आणि एक्स्ट्रा अलायन्सेस असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं इन्कम कुठलं आहे मित्रांनो? ते आहे 4 ते 9% लीडरशिप बोनस, रॉयल्टी इन्कम. ओके, रॉयल्टी इन्कम म्हणजे काय? जे पिढ्यानपिढ्या तुम्हाला जनरेशन टू जनरेशन मिळणारं इन्कम आहे. आणि ते संपूर्ण जगामध्ये फक्त 3 लोकांना मिळतं, शास्त्रज्ञ, संगीतकार आणि लेखक. आणि त्याच्यानंतर हा जगातला एकमेव असा बिझनेस आहे की या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या येणाऱ्या 3 जनरेशनपर्यंत इन्कम मिळणार. राईट. हे रॉयल्टी इन्कम तुम्हाला पर मंथ फॉर नेक्स्ट 3 जनरेशन मिळतं मित्रांनो. म्हणजे आज रोजी तुम्ही अशा व्यवसायामध्ये पार्ट टाईममध्ये सुरू केलेल्या व्यवसायामध्ये अशा तुमच्या फॅमिली मेंबरचं तुम्ही लाईफ सेक्युअर करून जाताय ज्याचा अजून जन्मसुद्धा झाला नाही. दॅट इज आपला नातू. आणि त्यालाच म्हटलं जातं इन्कम सिक्युरिटी, आर्थिक सुरक्षितता. राईट मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपण म्हणणार की का ॲम्वे बिझनेस? भरपूर पण बाहेर बिझनेस आहेत, पण ॲम्वे बिझनेसच का करावा? त्याच्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत. सगळ्यात अगोदर त्याला आपण कम्पेअर करूया की ट्रॅडिशनल बिझनेससोबत, म्हणजे कुठले की जे परंपरेने आजपर्यंत चालत आलेले बिझनेस त्याच्यासोबत. तर सगळ्यात अगोदर कुठले आपल्याला बिझनेस सुरू करायचा मित्रांनो, तर आपल्याला काय करावं लागेल? इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. किती करावं लागेल? 100% इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. सेकंड आहे नॉलेज.
ते किती घ्यावं लागेल तुम्हाला बिझनेसचं नॉलेज? ते देखील 100% घ्यावं लागेल. कारण 99% घेतलं तरी चालेल का? नाही. तो 1% तुमच्या व्यवसायाला बंद पाडण्यासाठी भरपूर आहे. तिसरी गोष्ट लागेल तुम्हाला वेळ लागेल. तो किती लागेल? तो देखील 100% लागेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? या 3 गोष्टी आपणहून लावतो, एक गोष्ट स्वतःहून येते. ती आहे रिस्क. ती पण किती आहे? 100%. का 100%? कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट 100% केलेली आहे. आता कंपॅरिझन आपण करूयात की सगळ्यात अगोदर इन्व्हेस्टमेंट. आज रोजी आपल्या व्यवसायाला किंवा आपल्या नोकरीला डिस्टर्ब न करता आज आपण व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो? नक्कीच नाही करू शकत. सेकंड आहे नॉलेज. जो व्यवसाय तुम्ही करताय किंवा करायचा आहे तो व्यवसाय ऑलरेडी तुमच्या शहरामध्ये कोणीतरी करत असेल. तुम्ही त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला विचारलं की बा मला देखील या व्यवसायाचं नॉलेज हवं आहे, मला मदत कर. किती लोक करतील आपल्याला मदत? कुणीच करणार नाही. तिसरी गोष्ट आहे टाईम. आपण 8-10 तास जॉब किंवा व्यवसाय केल्यानंतर परत एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे जेवढा वेळ आहे 8-10 तास तो देखील नाही. आणि रिस्क तर 100% आहे. कंपॅरेटिव्हली जर आपण ॲम्वेचा विचार केला तर सगळ्यात अगोदर आहे इन्व्हेस्टमेंट. आज आपल्या घरी अंघोळीसाठी साबण लागतं, डोक्याला लावायला तेल लागतं. तर ही आपली गरज आहे का इन्व्हेस्टमेंट आहे? आपली गरज आहे. त्याच्यामुळे ॲम्वेमध्ये कुठली इन्व्हेस्टमेंट आहे का? 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता. फक्त आपल्याला आपलं दुकान चेंज करायचं आहे, आपला बिझनेस स्टार्ट. सेकंड आहे नॉलेज. इथे आपल्याला ॲम्वे प्लस BWW युनिव्हर्सिटी आणि आपली अपलाईन हे तिघही जण आपल्याला पहिल्याच दिवसानंतर ॲडॉप्ट करून घेतील की या बिझनेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. पूर्ण मार्गदर्शन आपल्याला ॲम्वे, BWW आणि आपली अपलाईन इथे मदत करते. तिसरी गोष्ट आहे टाईम. हा व्यवसाय कसा आहे? हा पार्ट टाईममध्ये आहे. म्हणजे कुणासाठी बनवलेला आहे? हा व्यवसाय बनवलेला आहे महत्त्वाकांक्षी आणि प्रामाणिक लोकांसाठी. म्हणजे पहिली प्रायोरिटी आपली फॅमिली, सेकंड प्रायोरिटी आपला जॉब किंवा नोकरी आणि थर्ड प्रायोरिटी आहे आपला जो वेळ आपण इतरत्र देतो तो वेळ आपल्याला इथे ॲम्वेमध्ये द्यायचा आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिस्क. जर आपण इन्व्हेस्टमेंटच काही केली नाही तर आपली रिस्क पण किती आहे? 0 रिस्क आहे मित्रांनो. राईट. ॲट लास्ट मित्रांनो, या व्यवसायामध्ये आपल्याला 2 संधी आहेत, 2 ऑप्शन्स आहेत. कुठले कुठले आहे? एक आहे कस्टमर. म्हणजेच काय? इथे आपल्याला फक्त कस्टमर बनता येईल. तर कस्टमर बनण्यासाठी काय करावं लागेल? इथे आपल्याला कुठल्याच प्रकारचं नॉलेज घेण्याची आवश्यकता नाही आहे. आणि सेकंड गोष्ट काय? या सगळ्या वस्तू आपल्याला 7% डिस्काउंटमध्ये सगळ्याला आपल्याला मिळतील. पण सेकंड ऑप्शन आहे ॲम्वे बिझनेस ओनर. पण ॲम्वे बिझनेस ओनर होण्यासाठी काय करावं लागेल? तर सगळ्यात अगोदर लागेल आपल्याला एक फर्म डिसिजन लागेल, एक निर्णय घेण्याची गरज आहे. बरोबर आहे की आपल्याला हा बिझनेस करण्याची का गरज आहे? त्याच्यासाठी आपल्याला एक स्ट्रॉंग कॉन्क्रीट डिसिजन घेणं अत्यंत गरजेचं आहे. सेकंड आहे इथे आपल्याला लर्न करायला लागेल. म्हणजे जिथे आपण शिकण्यासाठी, त्याच्यानंतर ऐकण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे बदलण्यासाठी रेडी असलो पाहिजे. म्हणजे रेडी टू लर्न, रेडी टू लिसन अँड रेडी टू चेंज. इथे करण्यासाठी आपण रेडी असलो तरच आपण या बिझनेसमध्ये डेफिनेटली यशस्वी होऊ शकतो. राईट मित्रांनो. ॲट लास्ट एवढंच सांगू शकेल की आज घेतलेला निर्णय येणाऱ्या 2 वर्षानंतर आपण कशा प्रकारचं आयुष्य जगणार आहोत हे डिसाईड करू शकतो मित्रांनो. सो युअर सिंगल डिसिजन कॅन चेंज युअर लाईफ. थँक्यू.